तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. याचा लाइटिंग चालू कर, मोबाईलचा लाईट. ठीक आहे. विश्व शांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायात महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, द फादर ऑफ नेशन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस, खरा देशभक्त, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून काय नाव आहे आईचं? आयुष्यमती करुणाई मनवर व आयुष्यमान उपासक राखालदासजी मनवर या परिवारामध्ये गृह प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं गाव विरुळ, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा येथील आनंद बुद्ध विहार, विरुळ आकाजी येथील सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या दिनाच्या निमित्तानंही मी सगळ्यांना शुभेच्छा प्रदान करतो. सगळ्यांनी तीनदा साधू साधू म्हणा. खाली हात ठेवा, डोळे उघडा. माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत? तर आज या विरुळ गावामध्ये, खाली हात ठेवा, या आनंद बुद्ध विहार विरुळ आकाजी याचं नाव काय आहे तुमच्या गावाचं? विरुळ आहे, पण वास्तविक ते नाव आहे वेरूळ. काय नाव आहे? वेरूळ. आणि तुम्हाला माहित आहे जगामध्ये, जगप्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर म्हणजे आजचं म्हणजे ते औरंगाबाद, तिथे जगप्रसिद्ध ज्या दोन बौद्ध लेण्या आहे, एक आहे अजिंठा बुद्ध लेणी आणि दुसरी वेरूळ बुद्ध लेणी. वास्तविक तुमच्या गावाचं नाव वेरूळ बुद्ध लेणीवरूनच आहे, परंतु ते प्रतिक्रांतीच्या नंतर बदललेलं आहे. तर या ठीक आहे, त्याला काही फरक पडत. तर आज या ठिकाणी ते बंद पडलं ना, ठीक आहे, त्याला काही फरक पडत नाही. तर आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती, या जयंतीचा हा जन्मोत्सव म्हणून तुम्हाला माहित असलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी असं म्हणतात, जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की या देशाचा इतिहास क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे. आणि म्हणून आज जी तारीख आहे तिथीप्रमाणे ज्यांना म्हटलं जातो, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला की शिवनेरी बुद्ध लेणीमध्ये झाला असेल? शिवनेरी बुद्ध लेणीमध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. कुठे? शिवनेरी बुद्ध लेणीमध्ये. या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देहू रोडच्या भाषणामध्ये असं म्हणतात 25 डिसेंबर 1954 ला की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. लक्षात घ्या, महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. याची साक्ष म्हणजे काय, तर या महाराष्ट्रामध्येच सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे, बौद्ध गुफा आहे. म्हणजे या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे या भारतातून सर्वात जास्त बुद्ध लेण्या कुठे आहे म्हणतात बाबासाहेब? याच महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सर्वात जास्त बुद्ध लेण्या जुन्नरला आहे, म्हणजे शिवनेरीला आहे. 750 बुद्ध लेण्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. लक्षात घ्या. म्हणून शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर नाही झाला,
36 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये झाला. हे आपल्याला ब्राह्मणांनी कधीच सांगितलेलं नाही, लक्षात घ्या. जिजाऊ जे जाधव कुटुंबातली आहे, जिजाऊ महासाहेब भोसले, जिजाऊचं माहेर जर कोणतं, सासर जर कोणतं असेल तर ते म्हणजे वेरूळ आहे. वेरूळ म्हणजे काय? वेरूळच्या बुद्ध लेण्याच्या जवळच तिचं घर आहे. तर आज शिवाजी महाराजांचा मी विषय बनवणार नाही, म्हणजे याच्यापूर्वीच मी व्हिडिओ टाकलेला आहे की शिवाजी महाराजांची जयंती जी आहे, शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरुवात शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनीच म्हणजे समाधीचा शोध रायगडला, महाडच्या जवळ. तर रायगडला समाधीचा शोध लावला राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी. मी त्यांना महात्मा नाही म्हणत. आणि ज्योतिबा फुलेंनी पहिल्यांदा शिवजयंतीचा कार्यक्रम पहिल्यांदा पुण्यामध्ये सुरू केला. लक्षात ठेवा, पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे कोण आहे? ज्योतिबा फुले. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावणारे कोण आहे? ज्योतिबा फुले. शिवाजी महाराजांवर पहिल्यांदा लांब आणि विस्तृत असा पोवाडा लिहिणारे कोण आहे? ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेंनीच पहिल्यांदा शिवाजी महाराजांची जयंती सुरू केली. योगायोगाने लक्षात घ्या, शिवाजी महाराजांची जयंती पुण्यामध्ये सुरू झाली आणि बाबासाहेबांची भीम जयंती सुद्धा पहिल्यांदा पुण्यातूनच सुरू झाली. म्हणजे पहिली शिवजयंती आणि पहिली भीम जयंती ही पुण्यापासूनच सुरुवात झालेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे आहे, परंतु शिवाजी महाराज हे मात्र न्यायप्रिय राजा होता, कुळवाडी भूषण प्रतिपालक राजा होता आणि बुद्धिस्ट राजा होता. कारण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोनही बुद्धिस्ट राजे होते. त्यांनी बौद्ध धम्माचाच खऱ्या अर्थाने प्रचार प्रसार केला. बुद्ध म्हणजे बुद्धाने जसा त्या काळामध्ये राजे महाराजांना जो उपदेश केला होता की राजे महाराजांनी राज्यकारभार कसा करायचा, तर या संदर्भातलाच उपदेश, त्याच पद्धतीचं राज्यकारभार शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी चालवलेला आहे. मी ते सांगणार नाही. आजच्या या अनुप्रसंगी बुद्धं शरणं गच्छामि. तुम्ही काय म्हणत असता? लक्ष द्या, कसा शब्द आहे तो? बुद्धं शरणं गच्छामि, असाच आहे तो शब्द. पण तुम्ही काय म्हणता? बुद्धम शरणम गच्छामि. कसा म्हणता तुम्ही? इतके वर्ष झाले. साधं म्हणजे तुम्हाला बुद्धं शरणं गच्छामि सुद्धा म्हणता येत नाही. इथं बाया काय म्हणत त्या? बुद्धम शरणम गच्छामि. पाली शब्द कसा आहे? वंदनेमध्ये शब्द कसा आहे? बुद्धं शरणं गच्छामि. शहा मृगाचा श, षटकोण्याचा श, क्षत्रिय स पाली भाषेमध्ये येत नाही. त्याच्या ठिकाणी कोणता शब्द येते? स शब्द येते. मग तुम्ही कसं म्हणायला पाहिजे? बुद्धं म्हणा बरं. शरणं गच्छामि. तर असा शब्द आहे बुद्धं शरणं. शरणम नाही, म लावायचा नाही. मकारांत आणि अनुस्वारांत अशा दोन पद्धतीनं ते त्रिपिटकामध्ये आहे, वंदनेच्या पुस्तकामध्ये. ते भिक्खूला घ्यायला सांगतात. ऐका, बुद्धं शरणं गच्छामि. दुसरा शब्द कोणता आहे? धम्मं शरणं गच्छामि. तिसरा शब्द आहे संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपी. आता तुम्ही वंदनेच्या पुस्तकामध्ये, तुमचा काही दोष नाही, वंदनेच्या पुस्तकामध्ये काय लिहिलं असतं? द्वितीयंपी असं जुडलेलं असतं. पण संधी विग्रह जर केला तर द्वितीयं आणि पी अलग आहे. द्वितीयंपी, तृतीयंपी, बुद्धं शरणं गच्छामि. आता द्वितीयंपी म्हणजे काय? दुसऱ्यांदाही. तृतीयंपी म्हणजे काय? तिसऱ्यांदाही. मी कोणाला वंदन करतो? बुद्धाला, बुद्धाच्या धम्माला आणि बुद्धाच्या संघाला. लक्षात घ्या, हे जे 3 रत्न आहे, 3 रत्नांच्या ठाई 24 गुण आहे. मोबाईल बंद करा, खाली ठेवते मोबाईल. 24ही गुणांची आपण काय करत असतो? त्रिरत्नाची पूजा करत असतो. मी तुम्हाला साधं सोपं सांगत आहो. आज एवढी वर्ष झाली आपल्याला ते येत नाही, आपण तेच म्हणत आहोत. बुद्धं शरणं गच्छामि म्हणायचं नाही. शब्द कोणता वापरायचा? बुद्धं शरणं गच्छामि.
धम्मं शरणं गच्छामी, संघं शरणं गच्छामी. बुद्धं हा शब्दही अडीच अक्षराचा आहे, धम्मं हाही शब्द अडीच अक्षराचा आहे आणि संघं हाही शब्द अडीचच अक्षराचा आहे. यालाच त्रिरत्न म्हणतात, याला ढाई आखर प्रेमके म्हणतात कबीराच्या भाषेमध्ये. लक्षात घ्या. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे, बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? सांगा बरं. पहा, बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? मी तुम्हाला साधा सोपा प्रश्न विचारत आहो का नाही? पहा, एवढ्या वर्षापासून आहे का नाही, मग भंतेजी लोक तुम्हाला बोलतात, कठोर बोलतात, तर तुम्हाला राग येते. पहा, म्हणजे आपण कुठे आहो? बालवाडीतही नाही आहे तुम्ही, बालवाडीतही नाही, बालवाडीतही नाही. बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? सांगा बरं. इथं बसल्या उपासक उपासिका या गावात त्या सांगा. हा, आईनच सांगितलं. आणखी दुसऱ्याचं काय म्हणणं आहे? बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? बराबर आहे का ते आईने सांगितलेलं? हा, अरे बराबर आहे का? बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? त्या आईला विचारतो. मग सांग बरं मग. हे हो, हा, आईने सांगितलं. हा, तुम्ही बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? तुम्ही सगळ्यांचंच उत्तर काय आलं? मी बुद्धाला शरण जातो. बराबर आहे का ते? बराबर आहे, बराबर आहे. तुम्हाला बराबर वाटते ते? पहा, इतके वर्ष झाले बाबासाहेबांनी बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय ते सांगितलंय. लक्षात घ्या. बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे तुम्ही बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे कसं घेत आहात, कसं समजत आहात तुम्ही, कसं समजत आहे? पहा, तुमची भावना कशी आहे. असेच लोक करत आहे इतक्या वर्षापासून. आपण जे बौद्ध म्हणणारी लोक, आपण असंच करत आहोत. काय करत आहोत? बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? बुद्धा, मी तुझ्या विहारात आली बापा, मी तुझ्या पूजेत बसतो बापा. ह्या मेणबत्त्या घे, अगरबत्त्या घे, हे फुलं घे, हार घे, फळ घे आणि माकडं लक्ष ठेव जो बापा. असा आहे का बुद्ध? असा आहे का? असा बुद्ध बाबासाहेबांनी घेतला का? आणि आपल्याला तरी दिला का? पण लोक असंच घेत आहे. बरं, इथेही पूजेमध्ये जातील, बुद्ध विहारात जातील, कुठेही जातील, बुद्धाला वंदनही करत असताना हीच भावना असते तुमची. कोणती? बुद्धा, मी तुझ्या विहारात आली बापा, हे फुलं घे, अगरबत्त्या घे, मेणबत्त्या घे, माकड लक्ष ठेव जो बापा, हातपाय सुखाचे ठेव जो बापा, आणि माय चांगलं चांगलं होऊ दे जो बापा. असा बुद्ध आहे का देवासारखा? आहे का? मग त्यांच्यातनं आपल्यात काय फरक राहणार आहे? असंच आहे का नाही आपलं? पण बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ आता लक्षात घ्या कसा आहे. तर बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ होते, बोलू नका बरं तुम्ही, एकामेकाला इशारा नका करू बरं. बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ काय होते? मी बुद्धाला अनुसरतो. काय होते? मी बुद्धाला अनुसरतो, मी बुद्धाच्या धम्माला अनुसरतो, मी बुद्धाच्या संघाला अनुसरतो. द्वितीयंपि, मी दुसऱ्यांदाही बुद्धाला अनुसरतो, मी दुसऱ्यांदाही बुद्धाच्या धम्माला अनुसरतो, मी दुसऱ्यांदाही बुद्धाच्या संघाला अनुसरतो. तृतीयंपि, मी तिसऱ्यांदाही बुद्धाला अनुसरतो, मी तिसऱ्यांदाही बुद्धाच्या धम्माला अनुसरतो, मी तिसऱ्यांदाही बुद्धाच्या संघाला अनुसरतो. बुद्धं शरणं गच्छामीचा अर्थ समजला तुम्हाला? नाहीतर बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे काय? मी बुद्धाले शरण जातो. बुद्धा, मी तुझ्या पाया पडली, पाहून घेतो मायवाला. असं आहे का ते? असं नाही आहे ते. बुद्धं शरणं गच्छामी म्हणजे मी बुद्धाला अनुसरतो. लक्ष द्या इकडे, मी काय सांगत होतो. मी बुद्धाला अनुसरतो, बुद्धाच्या धम्माला अनुसरतो, बुद्धाच्या संघाला अनुसरतो. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे वंदनेच्या पुस्तकामध्ये, बौद्ध पूजा पाठ मध्ये. समज तुम्हाला? अनुसरतो म्हणजे काय? अनुसरतो, अनुसरतो, अनुसरतो मीन्स अनुकरण करतो. कोणाचं अनुकरण करतो? अनुकरण म्हणजे काय? अनुसरतो म्हणजे अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे. अनुसरतो म्हणजेच अनुकरण करतो. कोणाचं? बुद्धाचं, बुद्धाच्या धम्माचं, बुद्धाच्या
संघानं सांगितलेल्या त्या गुणांचं मी काय करतो, अनुसरण करतो. अनुसरण म्हणजे काय, अनुकरण करतो. म्हणजेच कसं, आणखी सांगू का सोप्या पद्धतीनं, हे बुद्धा जे तू आम्हाला सांगितलं, जे शिकवलं, जे ज्याप्रमाणे तू वागलाय, जे शिकवलं, जे सांगितलंय, त्यांचं जसंच्या तसं आम्ही अनुसरण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच बुद्धं शरणं गच्छामी होय. नाहीतर बुद्धा मी तुले पाया पडतो बाप्पा, माक लक्ष ठेवजो आणि माझे हातपाय सुखाचे ठेवजो, असा बुद्ध बाबासाहेबांनी घेतलाही नाही आणि आपल्याला दिलाही नाही. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला? बुद्ध अनुसरतो म्हणजे काय, मी बुद्धाचं अनुकरण करतो. बुद्धानं जे शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीवर मी चालतो. म्हणून बाबासाहेबांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, मला भक्त नकोत, अनुयायी पाहिजे. भक्त नको, तुम्हाला बुद्धाचं भक्त आणि बाबासाहेबाचं भक्त बनायला सांगितलं नाही, विचाराचे अनुयायी बना. अनुयायी शब्दाचाच अर्थ होते अनुकरण करणारे. समजलं? उपासक उपासिका कोणालाही म्हटल्या जात नाही. पांढरी साडी घातल्यानं कोणीही उपासक उपासिका होत नाही, बौद्ध कोणही होत नाही. गौतम बुद्धाचा फोटो, बाबासाहेबाचा फोटो, बुद्धाची मूर्ती, बाबासाहेबाची मूर्ती घरात लावली म्हणजेही तुम्ही बुद्धिस्ट होत नाही. बौद्ध बनण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहे. समजलं का तुम्हाला? जो कोणी 22 प्रतिज्ञेचं पालन करतो, अनुशीलन करतो, 22 प्रतिज्ञाचं अनुकरण करतो, पंचशिलाचं अनुकरण करतो, तोच खरा बुद्धिस्ट व्यक्ती आहे. लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलंय की मला भक्त लोक नकोत, मला अनुयायी पाहिजे. अनुयायी म्हणजे अनुकरण करणारे लोक आहे. म्हणून आपल्याला भक्त बनायला नाही सांगितलं आणि व्यक्ती पूजकही बनायला सांगितलेलं नाही आहे आपल्या जीवनामध्ये. म्हणून या ठिकाणी आज जो कार्यक्रम असताना या मनवर परिवारामध्ये हा कार्यक्रम आहे, तुमच्या मनामध्ये जी काही भ्रम आहे किंवा भ्रांती आहे किंवा अंधविश्वास आहे, बुद्धाने कधीही चमत्कार शिकवला नाही. बुद्धाने कधीही चमत्कार भिक्खूलाही सांगितला नाही शिकवायला. भगवान बुद्धाने कधीही जबरदस्तीनं धम्माचा प्रचार प्रसार करायला सांगितलेलं नाही आहे. लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, भगवान बुद्ध हे कोणाचाही अवतार नाही. पण काही बदमाश लोक, काही ब्राह्मणी विचाराचे लोक म्हणतात बुद्ध आमच्या विष्णूचा 9वा अवतार आहे. असं जर कोणी ओबीसी माणसानं, आदिवासी माणसानं, बाईनं किंवा माणसानं जर कोण तुम्हाला म्हणलं का बुद्ध आमच्याच विष्णूचे 9वे अवतार आहे, तुमचे गौतम बुद्ध आमच्या विष्णूचे 9वे अवतार आहे, असं जर तुम्हाला ओबीसी आदिवासी व्यक्तीनं विचारलं की तुम्ही म्हणता ना बा का बुद्ध आमच्याच विष्णूचे 9वे अवतार आहे, तर मग बुद्धाची तुम्ही पूजा का करत नाही? बरोबर आहे का नाही? तुम्हीच तर म्हणता गौतम बुद्ध आमच्या विष्णूचे 9वे अवतार आहे, तर मग बुद्धाची तुम्ही घरी पूजा करायला पाहिजे. तुमच्या देवघरात बुद्धाची मूर्ती असली पाहिजे, बुद्धाचा फोटो असला पाहिजे. पण बुद्ध विष्णूचा 9वा अवतार अजिबात नाही. हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय. हे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, बुद्ध कोणाचाही अवतार नाही आहे. बुद्ध परमेश्वरही नाही आहे आणि बुद्ध देवही नाही आहे. नाहीतर तुम्ही म्हणा जसे त्याचे 33 कोटी देवी देवता आणि तसाच आमचा बुद्ध देव. समजलं? असं आहे का ते? बुद्ध देवही नाही, विष्णूचा 9वा अवतारही नाही, कोणाचा अवतारही नाही. बुद्ध कोण आहे? मार्गदाता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये, आणि बुद्धाने स्वतः सांगितलेलं आहे मी कोण आहो म्हणते, मी मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाता सुद्धा नाही आहे. तर मी कोण आहे? मार्गदाता. आता इथं बसलेल्या लोकांना दुःख आहे का? काय तुम्हाला दुःख आहे? हो, बुद्धानं सांगितलंय या जगात दुःख आहे. आणि तुम्ही म्हणता माया एवढं कोणालाच दुःख नाही. पण बुद्धानं कोणते शब्द वापरलेले आहे? बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये एक शब्द वापरलाय बुद्धानं. कोणता? या जगात दुःख आहे. कशाची गोष्ट केली भगवान बुद्धाने? का तुमच्या विरुळ गावाचीच, का पुल गावाचीच, का वर्धा जिल्ह्यातलीच, का महाराष्ट्रातलीच, का भारतातलीच? काय कोणता शब्द वापरला भगवान बुद्धाने? या जगात दुःख आहे. नीट आहे का? या जगात दुःख आहे. जगात दुःख आहे. लक्षात घ्या. तर आता मला तुम्हाला विचारायचं आहे, बुद्ध
तुम्हाला दुःखातून मुक्ती नाही देत. काय करा तुम्ही बुद्धाचं? नाहीतर तुम्हाला असं वाटते की भंतेच्या हातून परित्राण पाठ घेतलं, असं केलं तसं केलं, बुद्धाची पूजा केली, तर तुम्ही तर भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की मी मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाता सुद्धा नाही आहे. आलं का लक्षात तुम्हाला? काय म्हणत आहो मी मोक्षदाताही नाही म्हणते बुद्ध आणि मुक्तीदाताही नाही. आता मुक्ती कायच्यातून पाहिजे तुम्हाला? मुक्ती पाहिजे दुःखातून. कशातून मुक्ती पाहिजे लोकांना? दुःखातून मुक्ती पाहिजे. पण बुद्ध म्हणते मी दुःखातून तुम्हाला मुक्ती नाही देत. मग काय करा तुम्ही बुद्धाचं? बुद्ध स्वतःच म्हणतात मी मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाता सुद्धा नाही आहे. राहू द्या काय ना. तर मी मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाता सुद्धा नाही. तर मी कोण आहो म्हणते बुद्ध? मार्गदाता आहे. जो कोणी बुद्धाच्या आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुकरण करेल, जो कोणी बुद्धाच्या मार्गावर चालेल, तोच दुःखमुक्त होईल, अन्यथा दुःखमुक्त होणार नाही. समजलं का तुम्हाला? म्हणजे मी अंगावर चिवर घेतलं, भंतेजी बनलो म्हणजे मी दुःखमुक्त नाही होणार. असं तर लई लोकांनी घेतलं असतं, दुःखमुक्त होते, घ्या चिवर. मी जरी चिवर घेतलं असेल, लक्षात घ्या, मी चिवर घेतल्याने मीही दुःखमुक्त होणार नाही. मलाही भगवान बुद्धाने 10 सील सांगितलेले आहे, 227 नियम सांगितले आहे. मलाही बुद्धाच्या शिकवणुकीचं, बुद्धाच्या विनयाचं, धम्माचं, बुद्धाने सांगितलेल्या मार्गाचं मलाही पालन करावं लागेल, तरच मी दुःखमुक्त होईल. आणि तुम्हालाही भगवान बुद्धाने पंचशीलचा मार्ग सांगितला, आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. या मार्गाचं जर तुम्ही पालन करत असाल तेव्हाच तुम्ही दुःखमुक्त होता. परित्राण पाठ घेतल्यानं कोणीही दुःखमुक्त होत नाही. होते का? ही आज आपल्या घरामध्ये या परिवाराने जे घर उभं केलेलं आहे का नाही, मनुष्याच्या 3 गरजा आहे अत्यंत महत्वाच्या: अन्न, वस्त्र आणि निवारा. समजलं? 3च गरजा. मला सांगा, अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या साध्या सोप्या 3 गरजा आहे. तर बाबासाहेबाच्या कृपेनं तुमच्या घरी मेलेल्या गुराढोराचं तुम्ही मांस खात होते, ते अन्नही नव्हतं. आज अन्न तुम्हाला चांगलं खायला भेटत आहे का नाही? तर कोणाची पुण्याई आहे? बाबासाहेबाची. आणि तुमच्या अंगावर अंगभर कपडे आले, म्हणजे उष्ट्या अन्नावर आणि उष्ट्या कपड्यावर जगणारे आपण लोक, उष्ट्या अन्नावर आणि उष्ट्या कपड्यावर जगणारे लोक, आज आपल्या अंगभर कपडा आहे, पोटभर अन्न आपल्याला खायला मिळत आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आपल्या झोपडीच्या ठिकाणी आपल्या घरी बंगला उभा झालेला आहे. कोणाची पुण्याई आहे हे? नाही. कोणाची असं ना, तुमच्या गावात ते काही दर्गा वगैरे आहे तर विरुळचा आहे का नाही? आहे का नाही? अजूनही लोक त्या भिकाराम बाबाच्या यात्रेला जात आहे. अजूनही या विरुळचे लोक त्या रसुलाबादच्या दर्ग्यावर जात आहे यात्रेले. धम्म परिषदला जातील नाही. लक्षात घ्या, आपल्या लोकांना 33 कोटी देवी देवताची पूजा केली असेल का नाही बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायच्या अगोदर? अरे नागपूरला बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेण्याच्या अगोदर आपल्या लोकांनी बौद्ध काही कुठल्या ना कुठल्या तरी दगडात होण्याची 33 कोटी पैकी काही ना काहीतरी पूजा केली असेल ना? केली असेल का नाही? सांगा ना मला. मग एक तरी धावला का, एक तरी पावला का? आपल्याला एक तरी धावली का, एक तरी पावली का? 33 कोटी पैकी कोणाला जन्म घ्यावा लागला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. म्हणून 22 प्रतिज्ञा पाळा. घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही असं बाबासाहेब म्हणतात. अनेक लोक आपल्या समाजातले गौतम बुद्धाचा फोटो, गौतम बुद्धाची मूर्ती, बाबासाहेबाचा फोटो, बाबासाहेबाची मूर्ती, लक्षात ठेवा कुठे ठेवतात? समोरच्या रूम मध्ये, त्यांच्या किचन मध्ये. पहा, तुला जायचं आहे ना तर पटकन जा, मला अजिबात इशारे चालणार, सरळ बस. तर घरात खंडोबा आणि बाहेर बुद्ध चालणार नाही हे भगवान बुद्धांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. तर भगवान बुद्ध हे कोण आहे? मार्गदाता आहे, मुक्तीदाताही नाही आणि मोक्षदाता सुद्धा नाही. लक्षात घ्या. म्हणून आपण बुद्धिस्ट होण्याची आपल्यासाठी स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणजे 22 प्रतिज्ञा आहे. लक्षात घ्या. तर एकदा ती कहाणी सांगतो छोटीशी आणि मी या ठिकाणी थांबतो. तथागत भगवान बुद्धांच्या कालखंडामधली एक घटना आहे, ती या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. भगवान बुद्धाकडे द्रोण नावाचा एक व्यक्ती आला. त्याने बुद्धाला कधीच पाहिलं नव्हतं,
बुद्धाची आणि त्याची आयुष्यात कधीही भेटगाठ झालेली नव्हती. ऐका ही कहाणी आज या परिवारामध्ये. हे बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. ही कहाणी जर तुम्हाला समजली तर नक्कीच बुद्ध समजेल. तर तो द्रोण नावाचा व्यक्ती, त्याची आणि बुद्धाची आयुष्यात कधीच भेट झाली नव्हती, परंतु त्या द्रोण नावाच्या व्यक्तीनं बुद्धाविषयी ऐकलं होतं. द्रोण सूक्तातली ही गोष्ट आहे आणि बुद्ध आणि धम्मामध्ये आहे. तर त्यानं फक्त बुद्धाविषयी, धम्माविषयी आणि संघाविषयी ऐकलं होतं. आणि एकदा राहू द्या मग एकदा काय ठरवलं, त्या द्रोण नावाच्या व्यक्तीनं असं ठरवलं की आपण तथागत भगवान बुद्धांची भेट घ्यायची. आणि मग तो द्रोण नावाचा व्यक्ती बुद्धाकडे पहिल्यांदा भेटीसाठी आला. लक्षात घ्या, ही गोष्ट ज्याला समजली त्यालाच बुद्ध समजेल, नाही तर अंधश्रद्धेमध्ये तुम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. भगवान बुद्धांची गोष्ट आहे, त्या काळातली गोष्ट आहे, बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये लिहिलेली आहे. लक्षात घ्या. तर तो व्यक्ती पहिल्यांदाच बुद्धाकडे आला. बुद्धाकडे आल्याच्या नंतर बुद्धाला त्यानं पहिला प्रश्न केला. ऐका, कोणता प्रश्न केला? तुम्ही देव आहात का म्हणते बुद्धाला. काय म्हणत आहे तो? तुम्ही देव आहात का असं विचारलं. बुद्धाकडे आला, वंदन केलं, बुद्धाला पंचांग प्रणाम केला, बाजूला बसला आणि त्यानं बुद्धाला विचारलं. लक्षात घ्या, तुम्ही देव आहात का जी म्हणे. बुद्धाला काय विचारत आहे तो? तुम्ही देव आहात का. तर तुमचं म्हणणं काय आहे? तुमचं हे तर बुद्धाने विचारलं. जिवंतपणीची कहाणी आहे ही, बाबासाहेबांनी लिहिली आहे बुद्धानीच धम्मामध्ये. तुम्ही देव आहात का म्हणे. व ऍक्च्युली पाहता देव आणि देवी शब्द पाली आहे. भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिकांना देव या शब्दाचा अर्थ श्रेष्ठ होते. पण बुद्ध देव मनुष्याचेही शास्त्र आहे, त्याही पुढे गेलेले आहे. लक्षात घ्या, देव देवी पाली शब्द आहे ऍक्च्युली. पण त्यांनी काय विचारलं? तुम्ही देव आहात का जी म्हणे. तर बुद्धानं हो म्हणलं असन का नाही म्हणलं असन? महत्वाचा प्रश्न आहे हा. काय म्हणलं त्या व्यक्तीनं? जिवंतपणीची कहाणी सांगतो मी तुम्हाला. लक्षात येत आहे का? श्रावस्तीच्या जेतवनातली. तुम्ही देव आहात का जी, म्हणजे बुद्धालेच म्हणत आहे तुम्ही देव आहात का जी म्हणते. तर बुद्धानं हो म्हणलं असेल का नाही? हा, तुम्ही देव आहात का जी म्हणते. देव बुद्धाने म्हणत आहे तुम्ही देव आहात का जी म्हणते. तर बुद्धानं हो म्हणलं असेल का नाही? नाही. पण काही लोक होच आहे ना आत्ताही. जसे त्याचे 33 कोटी तसा आमचा बुद्ध आहे की नाही. जसे ते नारळ फोडते, पूजा करते, तसंच आपलंही असते. असं आहे का ते? बुद्ध मार्गदाता आहे. लक्षात घ्या, बाबासाहेबांचं अंधश्रद्धेमध्ये जाऊ नका. बुद्धानं अंधश्रद्धा, चमत्कार काही शिकवलं नाही. बुद्धाचा धम्म सायंटिफिक आहे, विज्ञानाशी सुसंगत आहे. लक्षात घ्या, चमत्काराचा, अंधश्रद्धेचा भगवान बुद्धाचा धम्म नाही. इतरांसारखा तर अजिबातच नाही. जगात फक्त बुद्धाचा धम्म आहे, बाकीचे सर्व धर्म आहेत. लक्षात घ्या, धम्माची शिकवण वेगळी असते आणि धर्माची शिकवण वेगळी असते. इतर धर्मामध्ये फक्त ईश्वर आणि आत्मा हे सांगितलेलं आहे का नाही. बुद्ध फक्त मनुष्य आणि मनुष्याकडे असलेलं मन, या संदर्भात भगवान बुद्धांची शिकवण आहे. आलं का लक्षात तुम्हाला? तर पहिला प्रश्न कोणता विचारला त्यांनी? तुम्ही देव आहात का. तर बुद्धाने उत्तर दिलं, मी देव नाही आहे. ऐकलं बुद्धाच्या तोंडून आता. बरं, मी माझ्या बाची कहाणी सांगत आहे तुम्हाला. बुद्धाच्याच मुखातून निघालेले शब्द आहे. द्रोणनं पहिला प्रश्न विचारला होता, तुम्ही देव आहात का जी म्हणे. तर बुद्धानं काय उत्तर दिलं? मी देव नाही. आता तरी लक्षात घ्या, बुद्धानं काय म्हटलं? मी देव नाही आहे. बुद्धाला त्यानं दुसरा प्रश्न विचारला, तुम्ही यक्ष आहात का जी म्हणे. बुद्धाच्या काळामध्ये यक्ष नावाचा एक मानवी समूह होता. हस्तक आल्वक आणि यक्ष आल्वक हे उपासकच होते. काही ते राक्षस वगैरे काही दुसऱ्या पद्धतीचे एक समूह होता आणि प्रतिष्ठित लोकांचा समूह होता. आणि उपासक उपासिका होता, बुद्धाच्या विचारांवर फॉलो करणारा होता. सुरुवातीला त्याला बुद्धाचं धम्म वगैरे काही माहित नव्हता, पण नंतर यक्ष आल्वक किंवा हस्तक आल्वक हे बुद्धाचे उपासक बनले. ही गोष्ट तुम्हाला समजणार नाही, परंतु त्यावेळच्या वातावरणानुसार त्या व्यक्तीनं त्याला विचारलं, तुम्ही यक्ष आहात का म्हणे. बुद्धाला काय म्हणत आहे? मी एवढंच सांगतो आणि थांबतो. तुम्ही यक्ष आहात का. तर बुद्धानं म्हटलंय, मी यक्ष सुद्धा नाही. मग त्यांनी विचारलं की तुम्ही गंधर्व आहात का, गंधर्व. तर बुद्ध काय म्हणत आहे?
मी गंधर्व सुद्धा नाही आहे. लक्षात घ्या. पहिल्यांदा काय विचारलं होतं, नीट आहे का, मी एवढंच सांगतो आणि थांबतो. तुम्ही देव आहात का, तर बुद्ध काय म्हणते, मी देव नाही. तुम्ही यक्ष आहात का, बुद्धाला विचारत आहे, तर मी यक्ष सुद्धा नाही. तुम्ही गंधर्व आहात का, तर बुद्ध म्हणतात मी गंधर्व सुद्धा नाही. आता त्या व्यक्तीची अशी भावना झाली की तुम्ही म्हणता, तुम्ही म्हणजे मी तुम्हाला विचारतो म्हणते, हे श्रमण गौतमा, मी तुम्हाला विचारतो, काय विचारतो, तुम्ही देव आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही यक्ष आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही गंधर्व आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. मग तुम्ही मनुष्य आहात का, बुद्धाला काय म्हणत आहे तुम्ही, राहू द्या, तुम्ही मनुष्य आहात का जी म्हणे. मग ऐका ना काय म्हणत आहे तो, तुम्ही मनुष्य आहात का जी, तर बुद्धानं हो म्हणलं असेल का नाही म्हणलं असेल, हा, बुद्धानं हो म्हणलं असेल का नाही म्हणलं असेल. तुम्ही देव आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. लक्षात घ्या. तुम्ही यक्ष आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही गंधर्व आहात का, तर तुम्ही म्हणता नाही. तर तुम्ही मनुष्य आहात का जी. आता मनुष्य तर तुम्ही आहात आणि मनुष्य तर बुद्धही होते. मग सांगा आता, तुम्ही उत्तर दिलं तुम्ही मनुष्य आहात का जी, तर बुद्धानं हो म्हणलं असेल का नाही, तर तुमचं चुकलं नाही का, चुकलं नाही का. मनुष्य म्हणून तर तुम्ही जन्म घेतला आणि बुद्धानंही मनुष्य म्हणूनच जन्म घेतला. पण तुमच्यातनं बुद्धात फरक आहे का नाही, तर म्हणा ना, बुद्ध जसा होता तशीच मी आहो आणि बुद्ध जसा होता तसाच मी आहो, आहे असं. मनुष्य म्हणून तुम्ही जन्म घेतला आणि बुद्धाने मनुष्य म्हणून जन्म घेतला. तर बुद्धाला त्याने काय विचारलं, तुम्ही मनुष्य आहात का म्हणते, तर बुद्ध म्हणते मी मनुष्य सुद्धा नाही. आता तुम्ही तर म्हणाल मग नक्कीच काहीतरी असेल, आली अंधश्रद्धा. अंधश्रद्धेची गोष्ट नाही. मनुष्य, बुद्ध मनुष्य जरूर आहे, त्यांना 2 हात होते 2 पाय होते, ही खरी गोष्ट आहे. बुद्ध मनुष्य म्हणून जरी जन्माला असेल, पण बुद्ध काय म्हणतात, मी मनुष्य सुद्धा नाही. तर मी कोण आहे. आता तर खूपच झाली म्हणते तो व्यक्ती. समजलं का. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही देव आहात का जी, तर तुम्ही म्हणता नाही, देव नाही, मी देव नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही यक्ष आहात का, तर तुम्ही म्हणता मी यक्ष सुद्धा नाही. मी तुम्हाला विचारतो, तुम्ही गंधर्व आहात का, तर तुम्ही म्हणता मी गंधर्व सुद्धा नाही. आणि मी तुम्हाला आता विचारलं, तुम्ही मनुष्य आहात का, माणूस आहात का, तर तुम्ही म्हणता माणूस. म्हणजे तुम्ही आहे तरी कोण, तर तू मला बुद्ध समज. मी कोण आहे मग, मी कोण आहे, मी देवही नाही, मला तू देवही समजू नकोस. नीट आहे का. तुम्ही म्हणजे तू मला देवही समजू नकोस, यक्षही समजू नकोस, समजलं, गंधर्वही समजू नकोस, मनुष्यही समजू नकोस. मी कोण आहे, बुद्ध आहे. आता मला सांगा, बुद्ध हे नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलं होतं का. नाव तर ठेवलं होतं सिद्धार्थ गौतम. मग बुद्ध हे नाव त्याच्या आई वडिलांनी ठेवलं. आई तर मरण पावली ती नामकरणाच्या दिवशी, महामाया देवी. महाप्रजापती गौतमीनच नाव ठेवलं असं ना, कोणीतरी ठेवलंच असं ना. मग त्याचं नाव काय होतं पाळण्यातलं, सिद्धार्थ गौतम. का डायरेक्ट बुद्धच ठेवलं ना. अरे बुद्ध बना लागते. तुमच्या गावातले कोणीतरी डॉक्टर इंजिनियर वगैरे बनले असेल ना, मग त्याला डॉक्टर अशीच पदवी लागते का, जन्मल्याबरोबर डॉक्टर बनला लागते का डिग्री, का त्याला शिका लागते, रात्रंदिवस अभ्यास करा लागते. बुद्ध हे नाव लक्षात घ्या, सिद्धार्थ गौतमाचा जन्म लुंबिनी वनात झाला, बुद्धाचा जन्मच नाही होत. बुद्ध हे नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलं नाही. त्यांना जेव्हा सम्यक संबोधी प्राप्त झाली निरंजना नदीच्या काठी पिंपळ बोधी वृक्षाखाली, ते सिद्धार्थ गौतमाचे काय झाले, सम्यक संबुद्ध झाले. बुद्ध हे नाव त्यांच्या आई वडिलांनी ठेवलं नाही. लक्षात घ्या, बुद्ध हे नाव त्यांनी ते स्वकष्टानं पराकाष्टानं प्राप्त करून घेतलं. जसं डॉक्टर बनण्यासाठी डॉक्टर पदवी कोणालाही लागते का, त्यासाठी MBBS MD च्या डिग्री घ्याव्या लागते, तेव्हा डॉक्टर पदवी लागते. जन्मताच आईच्या गर्भातून कोणीही डॉक्टर म्हणून जन्माला येत नाही. सिद्धार्थ गौतम म्हणून जन्माला आले, त्यांनी ज्ञान प्राप्ती केली, सम्यक संबोधी प्राप्त केली आणि म्हणून ते जगामध्ये बुद्ध या नावानं ओळखल्या जाऊ लागले. आलं का लक्षात तुम्हाला. तर मला तू कोण समज, बुद्ध समज. आणि बुद्ध या शब्दाचा अर्थ होते द इनलाइटमेंट, प्रकाश, लाईट, उजेड. लक्षात घ्या, आलोक, आलोक म्हणजेच प्रकाश होते. समजलं का. बुद्ध म्हणजे काय,
कधीही न संपणारा ज्ञानाचा महासागर. बुद्ध म्हणजे काय? महाकरुणेचा महासागर आहे. बुद्ध म्हणजे मानवी मनोविकासाचे अति उच्च शिखर टोक गाठलेला व्यक्ती म्हणजेच बुद्ध, ज्यांनी आपल्यातल्या तृष्णा म्हणजे त्या सर्व तृष्णांच्या भवसागरा म्हणजे जो दुःख चक्र भवचक्रातून पार झालेला आहे, अशा व्यक्तीला बुद्ध असं म्हटलं जातं. समजलं का? आलं तुम्हाला बुद्धाचं लक्षात? तर बुद्ध हे मार्गदाता आहे, मोक्षदाता, मुक्तीदाता नाही, देवही नाही, अवतार नाही, ईश्वर नाही, आणि ते काही चमत्कारही करत नाही. लक्षात घ्या, बुद्ध कधी कोणावर कोपतही नाही आणि कृपाही करत नाही. लक्षात घ्या. काय म्हणत आम्ही तुम्हाला? हाही शब्द ऐका. बुद्धानं कधीही स्वर्गाची आशा दाखवली नाही, नरकाची भीती दाखवली नाही. समजलं का? पेराल तसे उगवते. तुमच्या जीवनामध्ये जे जे दुःख येते त्याला कारणीभूत कोण आहे? तुमच्या जीवनामध्ये जे जे दुःख येते तुमच्या घरामध्ये त्याला कारणीभूत कोण आहे? नाही बाहेरची सहन, तिनं काहीतरी लिंबू मिरच्या टाकल्या असन, जादूच केली असन. एक बाई तर म्हणे महापोराले दारूतच घातलं, जी म्हणे भंतेजी दारूच काहीतरी केलं म्हणे. म्हणजे त्या ब्राह्मणाच्या मारवाड्याच्या पोराले कोणूच जादू टोना करत नाही, आपल्याच लोकांना हिऱ्याले करते. सांगा, अजूनही आपले लोक अंधश्रद्धेमध्ये आहे. लक्षात घ्या, मी हे सांगत आहोत तुम्हाला. आपल्या दुःखाला जबाबदार आपणच असतो. एखादा व्यक्ती दारू पेला, काही काही दुःख कसे असतात? स्वतःहून ओढून घेतलेले दुःख आहे. बैला ये आणि मले मार, असे काही काही दुःख आहे का नाही स्वतः? त्याला जबाबदार आई नसते, वडील नसते, कोणच नसते, नातेवाईक. स्वतःच्या दुःखाला माणूस स्वतः दुःख. जसं एखाद्या उदाहरणार्थ, कोणतं दुःख? एखादी मनुष्य आयुष्यभर नुसता दारूच पेत राहिला, त्याचे लिव्हर खराब झाले, पूर्ण किडन्या सल्ल्या, कोण जबाबदार आहे त्याला? आई वडील आहे का? त्याचं दुःख त्यानं ओढून घेतलं, त्याच्यामुळे तो मेला. आज या परिवाराने हे जे घर उभं केलेलं आहे, लक्षात घ्या, आज झोपडीच्या जागी आपल्या ठिकाणी बंगला आला आहे की नाही. आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो की पूजा म्हणजे भंतेजीला केवळ तुम्ही पंडित पुजारी समजू नका. भंतेजी मार्गदर्शक असतो. आपल्या घरी केवळ परित्राण पाठासाठी भंतेजी पुरतं. भंतेजी वेगळा असतो ना पुजारी वेगळा असतो. भंतेजी तुम्हाला 4 शब्द सांगायला येतो, नुसती पूजा घेऊन चालत नाही. काही लोकांना नुसती पूजाच आवडते, 4 शब्द ऐकण्याची अजिबात त्यांची मानसिकता नाही आहे. समजलं का? आलं का लक्षात तुम्हाला? तर आज या घरामध्ये जे तुम्ही हे घर उभं केलं, घरामध्ये आलेली संपत्ती सुद्धा नष्ट होत असते. तुमच्या घरामध्ये सुख शांती कशी राहील? कशी राहील सुख शांती? आज भंतेजीनं परित्राण पाठ घेतला तर आमच्या घरामध्ये सुख शांती आली पाहिजे, असंच का नाही? चांगली भावना आहे ना. आमच्या घरी नवीन घराची बांधणी केली तर भंतेजी तुम्ही आमच्या घरी जेवण करायला या, भोजनाला या. भंतेजीचे आमच्या घरी पावलं पडले पाहिजे, बुद्धाची पूजा झाली पाहिजे. चांगली भावना, ही भावना चांगली आहे. लोकही आले पाहिजे, ही भावना चांगली आहे. मग घरामध्ये सुख शांती परित्राण पाठानं आता वातावरण निर्मिती झालेली आहे. वातावरण आहे ना, वातावरण पूजेमुळे वातावरण झालेलं आहे. पण घरामध्ये सुख शांती केव्हा नांदत असते? जेव्हा घरातले लोक व्यवस्थित वागतात. समजलं का? आई बाबा छान आहे, पण एखादी जर पोट्ट इबलीस पोट्ट बेवडं निघालं तर घरातल्या दुःखाले कोण कारणीभूत आहे? सांगा, उत्तर द्या. घरातले सगळे जीव चांगले आहे, फक्त एकच किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये अनेक बाया आम्हाला म्हणतात, भंतेजी आमचं घर बराबर आहे, माझा मालक सगळं काही व्यवस्थित करते, पण एकाच गोष्टीनं वाया गेला. आता ती तुम्हाला सांगायची गरज नाही. मग ती एकच गोष्ट असते का नाही घरामध्ये सुख शांती नष्ट कराले? एकच गोष्ट असते का नाही घरामधली शांती भंग कराले? समजलं का तुम्हाला? म्हणजे तुमच्या घरातले सगळे जीव चांगले आहे, चांगले आहे, परंतु घरचं एक पोरग जर दारुडं निघालं, बेवडं निघालं, किंवा जुगारवाला निघालं, मटकावाला निघालं, किंवा अय्याशीवाला निघालं, अजिबात काम करत नाही, श्रम करत नाही, तर तुमच्या घरातली धनसंपत्ती नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून आपल्या मुलाबाळांना कष्टाची सवय लावा. हे तुम्ही कमावलाय घामानं, चांगली गोष्ट आहे, पण आपल्या घरची धनसंपत्ती ही नष्ट व्हायला वेळ लागत नाही. आणि त्या लोकांच्या घरामध्ये धनसंपत्ती कधीच नांदू शकत नाही ज्या घरामध्ये या 3 गोष्टीचा नाद असेल. ते लोक गरीब झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या घरात पैसे टिकत नाही, धनसंपत्ती टिकत नाही. कोणती? अनेक लोक आहे, अनेक लोक आहे, मग दुसऱ्याला जळतात, दुसऱ्याविषयी कुबुद्धी ठेवतात. लक्षात घ्या, असे मग आपल्यामध्ये जर ह्या 3 गोष्टी असेल तर तुमच्या घरातली धनसंपत्ती नष्ट होते. 3 गोष्टी कोणता? बाईचा नाद, दारूचा नाद
आणि जुव्याचा नाद हे बुद्धानं सांगितलंय पराभव सूत्रामध्ये. इत्ती दुत्तो सुरा दुत्तो अक्क दुत्तो चयंग नरो लद्दंग लद्दंग विनाशेती तंग पराभवतो मुकंग. एखाद्या व्यक्तीला आपली पत्नी असून दुसऱ्या बाईसोबत किंवा वेश्येसोबत बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुगाराचा नाद, तुमच्या घरातली धनसंपत्ती याच 3 कारणांनी नष्ट होते आणि त्याला इतिहास साक्ष आहे. अनेकांच्या घरी 200-200 400-400 एकर जमिनी होत्या. कुठे गेल्या विचारा त्यांना. बाई पायी, दारू पायी आणि जुगारा पायी. म्हणून तुमच्या घरच्या झोपडीच्या ठिकाणी जरी बंगला आला असेल, 2 मजल्याचं जरी घर झालं असेल, तरी अहंकार करू नका. सोबत काही येत नाही. भाड्याचं घर न खाली कर म्हणते, नाही, भाड्याचं घरही खाली कर लागते आणि स्वतःचं घरही खालीच करा लागते. सगळं सोडूनच जावं लागत असते, लक्षात घ्या. म्हणून आपल्यामध्ये अहंकार, गर्विष्ठपणा करू नका. आपण ज्या परिस्थितीमधून आलो त्या परिस्थितीतून आणि खरोखर बाबासाहेबांच्या उपकाराला कधी विसरू नका. समजलं का? कोणाची कमाई आहे सगळी? म्हणते ते गाण्यामध्ये, तुझीच कमाई आहे ग भीमाई. नाही तर म्हणा ना, मी एकटीनं बांधलं घर, मायावालं व्हायचंय. अरे बाबा, मेलेल्या माणसाचे, मेलेल्या गुराढोराचे मांस खाता खाता आपले दिवस गेले. आज जे काही आपण वैभव भोगत आहोत ना, सुखाचा घास आणि सुखाची झोप आणि मोकळा श्वास घेत आहोत, कोणामुळे? म्हणून तुम्हाला पूजेमध्ये बसा म्हणतो मी, लक्षात घ्या. आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी वेळ भेटते, पण 4 गोष्टी ऐकण्यासाठी वेळ भेटत नाही. विहारामध्ये जाण्यासाठी वेळ भेटत नाही. पौर्णिमेच्या दिवशी आमचे विहार बंद राहते, लक्षात घ्या. आम्ही लागण भिकाराम बाबाच्या यात्रेला जाऊ, तिकडे रसुलाबादच्या दर्ग्यावर जाऊ, कुठे जेवण असेल तर तिथं जाऊ, कवाल्या असेल तर रात्रभर जाऊ, पण 4 चांगल्या गोष्टी ऐकणार नाही. 3 घंटे टीव्ही पाहू, सिनेमा पाहून, मालिका पाहू. सगळ्यात जास्त टीव्ही पाहणाऱ्या बाया बौद्ध समाजाच्या आहे, आदिवासी समाजाच्या. सगळ्यात कमी टीव्ही पाहणाऱ्या बाया आहे ब्राह्मण समाजाच्या. म्हणून तो समाज पुढे झालेला. आणि तुम्हाला सगळं मेंटल करून ठेवलं टीव्ही मध्ये. आई टीव्ही पाहते, बापही टीव्ही पाहते, एकाच पलंगावर पोरगी टीव्ही पाहते. काय तुमचं घर पुढे जाणार आहे? काय तुमच्या घरामध्ये सुख शांती राहणार आहे? लक्षात घ्या, अजिबात राहणार नाही. ज्या घरातल्या बाया आणि माणसं आणि ज्या घरातले तरुण मुलं आणि मुली 8 ते 9 वाजेपर्यंत झोपून राहतात, ते घर कधीच पुढे जात नाही. लक्षात घ्या. आधीचे लोक मेहनत घ्यायचे, श्रम करायचे, म्हणून त्यांना, म्हणजे आधीचे लोक श्रम करायचे, त्यांचं शरीरही चांगलं होतं. आता तुम्हाला चांगलं व्यवस्थित आहे तर तुम्हाला अनेक बिमाऱ्या आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपल्या जीवनामध्ये कधीही धनसंपत्तीचा अहंकार करू नका. आलं का लक्षात तुम्हाला? तर आज या ठिकाणी या परिवारामध्ये आज गृहप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला या ठिकाणी आमंत्रित केलं. तर मला एवढंच सांगायचं आहे की बुद्ध कुणाचा, विष्णूचा 9वा अवतार नाही, ना ते देव आहे, ना यक्ष आहे, ना गंधर्व आहे. ते मार्गदाता आहे. बुद्धाच्या मार्गावर जो चालेल, जगातला जो व्यक्ती चालेल, त्याचं मंगलच होत असते. फक्त आपली बुद्धावर, धम्मावर आणि संघावर श्रद्धा पाहिजे, इथून पाहिजे, मनापासून. तुमची श्रद्धा अजिबात नाही आमच्या लोकांची, असं करायचं म्हणून करायचं. आपली श्रद्धा असली पाहिजे त्रिरत्नांच्या 24 गुणांवर. समजलं का? बुद्धाच्या पलीकडे आपण कोणापुढे झुकलो नाही पाहिजे, लक्षात घ्या. तर काही बाया अजूनही त्या धाग्या दोऱ्यामध्ये पडलेल्या आहे. जादूच केली म्हणते मले, ब्राह्मणाच्या बाईले कोणच जादू करत नाही, मले जादूच केली म्हणते. काहीतरी एक तर बाई म्हणे मायवाला वागतही नाही म्हणे. 90 वर्षाची बुढी झाली, ते वागत असल्यामुळे. सांगा आता 90 वर्षाची बनते, आशीर्वाद द्या म्हणे, धागा आहे बांधा म्हणे. अरे पण 90 वर्षाचा जन्म आहे तर एक दिवस मराच लागते, आहे का नाही? आणि जन्म आहे तर एक दिवस, आजार तर सगळ्यांना लागणारच आहे. म्हणून इकडं तिकडं भटकू नका. रमाबाई मरण पावली, पण बाबासाहेबांनी पंढरपूरला नाही नेलं का? नेलं का? आयुष्यभर रमाबाई म्हणत राहिली मला पंढरपूरला, अजिबात नेलं नाही. रमाई मरण पावली पण नाही नेलं, समजलं का? 4 लेकरं मरण पावले तरी नाही नेलं पंढरपूरला, समजलं का तुम्हाला? 4 लेकरं जर तुमचे मरण पावले, तुम्ही तर भटकल्या असत्या. इकडे जाऊ दे, तिकडे जाऊ दे, ह्या देवाकडे जाऊ दे, त्या देवाकडे जाऊ दे, इकडला धागा घेऊन, इकडला अंगारा घेऊन, दर्ग्यावर जाऊ दे, समजलं का? बाबासाहेब रमाई मरून गेली तरी पंढरपूर धावलं नाही. खबरदार रमाई म्हणे त्या पंढरपूरचं नाव काढशील तर मी तुझ्यासाठी असे हजारो पंढरपूर निर्माण करी. 2 पंढरपूर निर्माण केले, एक दीक्षाभूमी नागपूर आणि दुसरं दीक्षाभूमी चंद्रपूर, समजलं का? पण रमाई मात्र ते पंढरपूर पाहायला जिवंत राहिली नव्हती. पण ते पंढरपूर तुम्हाला पाहायला भेटलं, पण ते रमाईच्या स्वप्नातलं पंढरपूर तुम्ही, ते पंढरपूर दीक्षाभूमी टाकून दिली, चंद्रपूर टाकून दिलं. बरं, जाता तर तुम्ही वर जाता. मग तुम्हाला 2 नवीन पंढरपूर बाबासाहेबांनी दिल्याच्या नंतर इकडं तिकडं मंदिरामध्ये भटकण्याचं, या देवीकडं त्या देवाकडं, या भिकाराम बाबाकडं, गुना बाबाकडं, अवधूत बाबाकडं, या बाबाकडं जाण्याची काही गरज आहे का?
आहे का गरज? मग आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली का नाही? आहे का नाही? लोक आपले दर्ग्याकडे जाणारे, समजलं का? धागे दोरे बांधणारे, ते ताबीजा बांधणारे, लाल धागे, काळे धागे, पुन्हा पांढरा धागा. लक्षात घ्या, हे सगळं सोडून द्या. बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा पळा. एवढंच मला आजच्या या अनुषंगाने सांगायचं आहे. या परिवाराने मला या ठिकाणी आमंत्रित केलं. तुम्ही माझी छोटीशी धम्मदेशना ऐकली. भिक्खू लोक जरी तुम्हाला कठोर बोलत असतील, परंतु त्यांच्या मनामध्ये कटुता नसते. लक्षात घ्या, है की नाही? कटुता नसते. आई किंवा वडील किंवा आपले आई वडिलांनी आपल्या मुलाला एक चापट मारली, त्याच्यामध्ये मुलाचं वाईट नसते, आपल्या चांगल्यासाठी सांगत असतात. लक्षात घ्या. आणि जे लोक जीवनामध्ये जन्म देणाऱ्या आईचा, वडिलांच्या बोललेल्या शब्दाचा आणि धम्मगुरु आपल्या भंतेचा राग ठेवत असेल, मला भंतेने काहून तसं म्हणलं, तर ते लोक आयुष्यामध्ये कधीही पुढे जात नाही. लक्षात घ्या. म्हणून कधी कधी कठोरही बोलावं लागतं. बुद्धही कठोर बोलत होते. हे लोक चुकीचं आहे. लोक जे म्हणतात बुद्ध असे नसतील, बुद्ध, तू पाहिले गेलते का बुद्ध? ज्याने मिलिंद प्रश्न ऐकला त्याला माहित पडते. बुद्ध कधी कधी, एकदा तर सारीपुत्त आणि महामोगल्यांना मिलिंद प्रश्नामध्ये लिहून आहे, भगवान बुद्धांनी सारीपुत्त महामोगल्यांना भर धम्म परिषदेमधून हाकलून लावलं. समजलं का? भगवान बुद्ध कुठे कुठे कठोर भाषी सुद्धा होत होते. लक्षात घ्या. असं नाही का भगवान बुद्ध असे नसेल म्हणून. लक्षात घ्या, त्या रागामध्येही, त्या कठोर शब्दामागेही आपलं काय असतं? कल्याणच असतं, जर मानलं तर. आणि नाही मानलं तर आपलं अकल्याण होत असतं. लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी थांबतो. सगळ्यांना आशीर्वाद देतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. वंदन करा तीनदा. नथी मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन, बंद कर बाबा, ये सज्ज वच्चेन होतु मे चय मंगल. नथी